वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जय जय राम कृष्ण हरि रामा, जय जय राम कृष्ण हरि रामा, जय जय राम कृष्ण हरि रामा। गोवर्धन धर गोपालन रत, गोवर्धन धर गोपालन रत, गोकुल संकट हारी। जय जय राम कृष्ण हरि रामा, जय जय राम कृष्ण हरि रामा, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। कुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। देहे त्यागिता कीर्ति मागे पुरारी। देहे त्यागिता कीर्ति मागे पुरारी। मना सज्जना हेची क्रिया घडावी। मना सज्जना हेची क्रिया घडावी। मना चंदनाचे परी झिजावे। मना चंदनाचे परी झिजावे। परी अंतरी सज्जना नीववावे। परी अंतरी सज्जना नीववावे। देहे त्यागिता कीर्ति मागे पुरावी। देहे त्यागिता कीर्ति, देहे त्यागिता कीर्ति, देहे त्यागिता। जय जय रघुवीर समर्थ। देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी। मना सज्जना हेच क्रिया घडावी। आज कीर्तनासाठी निरूपणाला घेतलेला जो श्लोक आहे हा समर्थ रामदास स्वामी यांच्या मनोबोध या ग्रंथातला आहे। आपले सर्व संत हे मानसशास्त्राचे अत्यंत सूक्ष्म अभ्यासक आहेत। एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला जर आपलं काम करून घ्यायचं असेल, आपलं काम म्हणण्यापेक्षा एखादं चांगलं काम करून घ्यायचं असेल जे त्याच्याच हिताचं आहे पण ते त्याला कळत नाहीये, असं जर एखादं काम करून घ्यायचं असेल तर त्या मनुष्याला काय काय आवडतं याची माहिती करून घ्यायला पाहिजे। आणि मग सुरुवातीला थोडंसं प्रोत्साहन म्हणून का होईना त्या गोष्टीची थोडी लालूच दाखवली पाहिजे। तू असं असं चांगला वाग, त्यामुळे तुला हे मिळणार आहे,
असं थोडंसं त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. या दृष्टीनं मनुष्याला काय काय आवडतं याचा संतांचा अभ्यास अतिशय अचूक आहे. मनुष्याला 3 इच्छा या असतातच. पहिली इच्छा, आपल्याला प्रचंड पैसा मिळावा. अगदी विरक्त साधू संन्यासी अशा काही अपवादांना सोडता बाकी 99% कुठल्याही मनुष्य प्राण्याला ही इच्छा असतेच, मला प्रचंड पैसा मिळावा. दुसरी इच्छा, मला प्रचंड सुख प्राप्त व्हावं. आपण म्हणालो मग पैसा मिळावा आणि सुख प्राप्त व्हावं हा एकच विषय नाही का? तर नाही बरं. काही माणसं माझ्याकडे पैसा आहे याच्यातच आनंद मानणारी असतात. त्यामुळे त्या पैशाचा ते सुखासाठी कधी उपयोग करत नाहीत. तेव्हा सुख प्राप्त व्हावं ही वेगळी मनीषा आहे आणि पैसा प्रचंड असावा ही वेगळी मनीषा आहे. पण एखाद्या माणसामध्ये या दोन्हीही इच्छा असणार नाहीत, पण तिसरी मात्र नक्की असेल. आणि ती तिसरी इच्छा म्हणजे माझ्याबद्दल माझ्यानंतर लोकांनी चांगलं बोललं पाहिजे, ही इच्छा असते. आणि ही मानवाची मूलभूत असलेली इच्छा लक्षात घेऊन समर्थांनी या श्लोकामध्ये त्या माणसाला उपदेश केलाय. बा पठ्या, तुला वाटतं ना असं देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, असं जर असेल तर मना सज्जना हेची क्रिया घडावी. तू मी सांगतो तेच कर, म्हणजे मग तुझी कीर्ती तुझ्यानंतर कायमची राहील, यात संशय नाही. तर कोणी सामान्य मनुष्य विचारेल काय केलं पाहिजे हो मी त्यासाठी? मग समर्थांचं त्याला उत्तर आहे, मना चंदनाचे परित्वा झिजावे. अरे तू चंदनासारखा थोडा झिजला पाहिजेस, लोकांसाठी झिजला पाहिजेस, जगासाठी झिजला पाहिजेस, अध्यात्मासाठी झिजला पाहिजेस, तपश्चर्येसाठी झिजला पाहिजे, सौष्ठवासाठी झिजला पाहिजे, आरोग्यासाठी झिजला पाहिजेस. पण विषय अर्धवटच राहिला. उत्तम आरोग्य मिळालं, उत्तम उपासना झाली, उत्तम भक्ती झाली, उत्तम प्रकारची सगळ्या गोष्टी मी प्राप्त करून घेतल्या, आणि या सगळ्याचा उपयोग जर वाईट कामासाठी केला तर त्यांनी कीर्ती नाही होणार, अपकीर्ती होईल, दुष्कीर्ती होईल. लोक रामांचं नाव लक्षात ठेवतात तसं रावणाचंही लक्षात ठेवतात, कृष्णाचं नाव लक्षात ठेवतात तसं कंसाचंही नाव लक्षात ठेवतात. पण महत्वाचा विषय असा आहे की कोणी आपल्या मुलांचं नाव कौतुकाने पाळण्यामध्ये रावण असं अलीकडे ठेवतो का हो? कोणी आपल्या मुलाचं नाव, हा आमच्या घरामध्ये कंस जन्माला आला बरं का नवीन, असं कोण ओळख करून देतो का? दुर्योधनाचं नाव कोण ठेवतोय का? तेव्हा या सगळ्यांची नावं जरी शिल्लक राहिली तरी ह्यांची कीर्ती नाही झाली, यांची झाली आहे ती अपकीर्ती झाली आहे. आणि मनुष्याची मूलभूत इच्छा आपण काय बघितली? आपलं फक्त नाव राहावं ही इच्छा नाहीये, आपल्याबद्दल लोकांनी चांगलं बोलावं ही इच्छा त्याच्यात आहे ना. मग माणसाने चांगलं तुझ्याबद्दल बोलायचं असेल तर मना चंदनाचे परित्वा झिजावे. तू झिजला पाहिजेस, चंदनासारखा झिजला पाहिजेस, यात संशय नाही. पण कुणासाठी? दुष्टांच्यासाठी, दुष्टांना मोकळं करण्यासाठी, दुष्टांना मदत मिळण्यासाठी. कशासाठी झिजायचं? तर समर्थ त्याचं उत्तर देत आहेत, परी अंतरी सज्जनानी भवावे. या सृष्टीमध्ये, या समाजामध्ये जे सज्जन आहेत, जे जगा आणि जगू द्या अशा तत्वज्ञानाने वावरणारे आहेत, जे एकमेकांचं स्वातंत्र्य, एकमेकांचं मोकळेपण मान्य करणारे आहेत, अशा सज्जनांच्या कल्याणासाठी, या सज्जनांच्या हितासाठी जर तू चंदनासारखा कणाकणाने झिजलास आणि सज्जनांना चंदनासारखा सुगंध आणि शीतलतेचा शिडकावा केलास
तर निश्चितपणे तुझ्या आयुष्यात तुझं नाव शतकानुशतक नव्हे, जर एवढं मोठं काम केलंस तर सहस्रावधी वर्ष सुद्धा शिल्लक राहील. लोक तुझ्याबद्दल नक्की चांगलं बोलतील. आपण नेहमी एखाद्या राष्ट्राचा इतिहास पाहतो. तो कशा कशाचा असतो. राष्ट्रातल्या विद्वानांचाही असतो, राष्ट्रातल्या शास्त्रज्ञांचा, संशोधकांचा, कवींचा, साहित्यिकांचा, सगळ्यांचा इतिहास आपण पाहतो. पण राष्ट्राच्या इतिहासामध्ये संत महंतांच्या बरोबरीनं एक आणखीन मोठं स्थान जर कोणतं असेल तर या देशामध्ये कोणकोणते नरवीर जन्माला आले यांचा इतिहास अधिक पाहिला जातो. पारतंत्र्यासारखं संकट, पारतंत्र्यासारखं दुःख प्रत्येक देशावर कधी ना कधी, केव्हा ना केव्हा येतच असतं. तेव्हा पारतंत्र्य अनेक वेळेला आलं, हा काही दोष नाही. पण त्याच्यातून सुटका होण्यासाठी प्रयत्न झाला नाही तर मात्र दोष आहे. या दृष्टीनं आपल्यावर आलेलं संकट, आपल्यावर आलेलं हे पारतंत्र्य हे दूर करण्यासाठी ज्या ज्या नरवीरांनी आपल्या प्राणांच्या आहुती दिल्या त्या आहुतींना आपण नेहमी स्मरत असतो. अगदी रामरावणाच्या युद्धातल्या वानरांच्या पासून ते आतापर्यंतच्या आपल्या देश गौरवासाठी लढणाऱ्या सैनिकांपर्यंत प्रत्येक वीराचं आयुष्य हे नेहमी आपल्या देशवासियांना, ज्यांना देश गौरव आहे अशा सगळ्यांना संस्मरणीय राहतं. यांची आठवण केलीच पाहिजे, यांची आठवण झालीच पाहिजे. दिवसभरातनं एक का होईना यांच्यासाठी वंदन आपण केलं पाहिजे, तर आपण काही प्रमाणात का होईना त्यांच्या ऋणातून उतराई होऊ. खरं यांचं ऋण कधी फेडणारं नव्हे. तेव्हा आनंद याच गोष्टीचा आहे की आपण विविध विषयांचा या ठिकाणी ओहापोह करता आहात. या फेसबुकच्या माध्यमातून, या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांचा आपण आनंद घेत आहात. पण त्याचबरोबर आपण इतिहासाचाही आनंद घ्यावा. इतिहासातल्या आपल्या महापुरुषांच्या बद्दल एक कृतज्ञता भाव या मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करावा अशी जी आपल्या सगळ्यांना इच्छा झाली ती अत्यंत स्तुत्य इच्छा आहे. या दृष्टीनं चाफेकर बंधूंचं चरित्र आपल्याला ऐकायचं आहे. यासाठी आज मनोबोधामधला हा श्लोक चिंतनासाठी घेतला. देहे त्यागिता कीर्ती मागे पुरावी, देहे त्यागिता कीर्ती मागे पुरावी, मना सज्जना हेची क्रिया घडावी, मना चंदनाचे परी वाशी जावे, परी अंतरी सज्जना नीववावे, देहे त्यागिता कीर्ती मागे पुरावी, देहे त्यागिता कीर्ती, देहे त्यागिता कीर्ती, देहे त्यागिता. जय जय रघुवीर समर्थ. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोडा वेळ भजन करूया आणि मग चरित्राचा आनंद घेऊया. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. भरत भूचे
सौभाग्य हरवीरे भरत भूचे सौभाग्य हरवीरे इंग्रजांनी परतंत्री बद्ध केले इंग्रजाने परतंत्री बद्ध केले यत्न करीती नाना भावपूर्ण यत्न करीती नाना भावपूर्ण परी एकीचे त्यात मात्र दैन्य परी एकीचे त्यात मात्र दैन्य भरत भूचे सौभाग्य हरवीरे भरत भूचे सौभाग्य हरवीरे. इसवी सन 1818 भारताचं साम्राज्य गेलं आणि एक छत्री इंग्रजांचं राज्य भारतावर सुरू झालं. हे राज्य नुसतं भूप्रदेशावर नव्हतं, ते भारताच्या मानसिकतेवर होतं. भारतातल्या लोकांची आपल्या संस्कृतीबद्दलची नावड जन्माला यावी अशी तऱ्हेची शिक्षण पद्धती लादली गेली. ज्यायोगे आपले सगळे पूर्वज हे हलक्याच दर्जाचे होते, परकीय लोकच खूप मोठे असतात अशी मानसिकता असणारी एक प्रचंड मोठी फळी उभी राहिली. इंग्रजांच्या पूर्वी भारतावर अनेक आक्रमणं झाली, पण पूर्वीच्या आक्रमणामध्ये शत्रू डोकी उडवत होता, या आक्रमणामध्ये शत्रू डोकी फिरवत होता. फार मोठा बदल होता. भारतामध्येच राहून भारतीयांच्या मध्येच राहून परकीयांचे गोडवे गावेत आणि आपल्याच लोकांना स्वातंत्र्याच्या चळवळीपासून परावृत्त करावं, जमलं तर विरोध करावा, अशी एक प्रचंड मोठी फळी इंग्रजी शिक्षणामुळे भारतामध्ये उभी राहिली. धार्मिक गोष्टीवर तर प्रचंड राग, इतर पंथांच्या देवांचा, पुराणांचा, संतांचा सातत्याने अपमान, आणि हा अपमान मिटवून जरा सन्मानानं जगायचं असेल तर मार्ग एकच, इंग्रजाच्या स्वाधीन व्हा. या अशा भयान परिस्थितीमधून भारत जात असताना इंग्रजांशी पहिलं प्रचंड मोठं युद्ध लढलं गेलं ते 1857 साली, ज्याच्यामध्ये झाशीची राणी तात्या टोपे, बहादूरशाह जफर, अयोध्येचा नवाब अनेक लढले. पण दुर्दैव असं झालं, ते युद्ध असफल झालं आणि लोकांच्या मनामध्ये असा भयगंड निर्माण झाला की अरे, जिथे राजे राजवाडे सुद्धा हरले, ज्यांच्याकडे तलवारी, ढाली, तोफा, बंदुका, खजिने सगळं होतं, तरी जे हरले, आता या इंग्रजांसमोर आपण काय करू शकणार, अशी एक विचित्र भीती समाजाच्या मनामध्ये निर्माण झाली. पण यालाही छेद देणारी काही उदाहरणं झाली बरं. भारतातली वीरवृत्ती अशी काही एकदम शांत झालेली नव्हती. 57 सालानंतर पंजाबकडे रामसिंग कुका यांनी प्रचंड मोठं बंड उभं केलं. त्याचबरोबर महाराष्ट्रात उमाजी नायकाचं बंड उभं राहिलं. त्याच्यानंतर वासुदेव बळवंत फडक्यांनी घनघोर संग्राम करून इंग्रजाच्या त्रासाला दूर करायचा प्रयत्न केला. पण हे सगळेच प्रयत्न फार अल्पायुषी ठरले, असफल ठरले. वासुदेव बळवंत फडक्यांच्या सारख्या क्रांतीवीराला जन्मठेपेची शिक्षा ठोठावून त्याला एडनला पाठवून कणाकणाने झिजवत मारून टाकला.
आणि ही वार्ता जेव्हा भारतातल्या सगळ्या वृत्तपत्रामध्ये आली, केसरीमध्ये प्रकर्षानं नुसती वार्ताच नव्हे तर वासुदेव बळवंत फडक्यांचं चरित्र सुद्धा थोडं लोकांच्या माहितीसाठी छापून आलं. पुण्याच्या शेजारी चिंचवड नावाचं छोटंसं खेडेगाव, मोरया गोसाव्यांचं वसतिस्थान, ते सुंदर गणेशाचं मंदिर, त्या ठिकाणी एक कीर्तनकार राहत होते, चाफेकर नावाचे, हरिपंत चाफेकर. खरं चाफेकरांचं घराणं कोकणातलं, वेळणेश्वरच्या शेजारी चाफे या गावचे मूळ राहणारे म्हणून चाफेकर. पण बरीच कोकणातली घरं पुढच्या चरितार्थाच्या दृष्टीनं, भविष्याच्या दृष्टीनं देशावर आली, त्यात यांचंही घराणं आलं होतं. हरिपंत चाफेकर उत्तम पुराण सांगत, उत्तम भिक्षुकी सुद्धा त्यांची चालू होती आणि उत्तम कीर्तन सुद्धा करत. पूर्वी गावामध्ये ज्यांना वाचता येईल अशी सुशिक्षित माणसं फार कमी असायची. तेव्हा पेपर एखाद दुसऱ्या घरीच यायचा आणि मग रोज सकाळी गावातली सगळी माणसं त्या ठिकाणी जमत असत आणि मग त्या गावातला जो कोणी शिक्षक असेल, जो कोणी उपाध्याय असेल, तो ते वर्तमानपत्र वाचून दाखवायचा. तसं चिंचवड गावामध्ये या हरिपंत चाफेकरांच्या अंगणामध्ये सगळी माणसं जमलेली. पाटील बुवांनी विचारलं, पुराणिक बुवा, ते वाचा की, ते काय वृत्तपत्रात आलंय, वाचा की. आणि हरिपंताने सांगितलं, पाटील, डोक्याचं मुंडाचं काढा. काजी काढा. पूर्वीच्या काळी डोक्यावरती मुंडाचं नसणं हे आपल्या घरामध्ये काहीतरी अशुभ झालंय याचं लक्षण होतं. या दृष्टीनं मुंडाचं काढा म्हटल्यावर पाटील चरकले. का? पुराणिक बुवा म्हणाले, बातमीच तशी आहे पाटील, बातमीच तशी आहे. आपल्या भारतीय स्वातंत्र्यासाठी भारतामध्ये एक भारतीय लोकांचं प्रजासत्ताक राष्ट्र उभं राहावं, यासाठी अत्यंतिक तळमळणारा आत्मा, अत्यंतिक अस्वस्थ असणारा क्रांतीवीर, ज्यांनी राष्ट्रीय शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली महाराष्ट्रामध्ये, ज्यांनी दुष्काळी वनवासी लोकांसाठी स्वतःच्या सर्व सुखावर तिलांजली दिली आयुष्यभर, रामोशांना हाताशी धरून, दौलतरावांना हाताशी धरून ज्यांनी क्रांती युद्ध उभं केलं होतं, गाणगापुरी दत्तात्रेयांच्या आश्रयासाठी जे गेले पण इंग्रजाच्या हाती पडले आणि जन्मठेपेच्या शिक्षेवर एडनमध्ये 2-3 वर्ष जिजू अनंत यातनांनी वासुदेव बळवंत फडक्यांचा मृत्यू झाल्याची वार्ता केसरीत आली आहे पाटील. या चाफेकरांची 3 मुलं सुद्धा हे वृत्तपत्र वाचन ऐकत होती. त्यांनी आईचा पशी हट्ट केला, आई, ते वर्तमानपत्र आम्हाला वाचायचंय बरं का, त्याच्यामध्ये फडक्यांचं चरित्र पण आलंय. आई त्यांना आवरत होती, थांबा, अरे थांबा, वार्ता काय, मनस्थिती काय, तुमची घाई गडबड काय, थांबा जरा. वृत्तपत्रातली वार्ता ऐकून सारे सुन्न झाले होते. आज पोचले स्वर्गावरती वासुदेव बळवंत, साहेबाने क्रूरपणाने केला त्यांचा अंत. आज पोचले स्वर्गावरती वासुदेव बळवंत. साऱ्या भारतावर शोक कळा पसरली होती. वृत्तपत्राचं वाचन झालं, मंडळी आपापल्या कामाला निघून गेली. मनोमन त्या क्रांतीवीराला सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. पण या 3 मुलांचं मन काही भरेना. सकाळी
स्नान संध्या वगैरे सगळं पूर्ण झालं आणि बाबा पुराण सांगण्यासाठी म्हणून मंदिरात निघून गेले. आता बराच वेळ होता. त्या वेळात त्यांनी वर्तमानपत्र मिळवलं. सामग्र असं असलेलं वासुदेव बळवंत फडक्यांचं चरित्र वाचलं. ती त्याग मूर्ती काय होती ते त्या 3 मुलांनी वाचलं आणि अशा आपल्या समाजातल्या एका त्याग मूर्तीला असं हालहाल करून मारल्याचा राग तिघांच्या डोक्यात बसला. तिघांची नावं मोठी मजेशीर होती. थोरला दामोदर, मधला बाळकृष्णा आणि धाकट्याचं नाव वासुदेवच. एकाच घरातली 3 भावंड एकाच विचाराची आणि एकाच दिशेनं वाटचाल करणारी असतात अशी फार थोडी उदाहरणं बघायला मिळतात. संतांच्या मध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपान असं एखादं उदाहरण पाहायला मिळतं. तसं क्रांतिकारकांमध्ये दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हे 3ही चापेकर बंधू, या तिघांच्या मनामध्ये ती ठिणगी पडली. धाकटा तर म्हणाला, दामू मारूया खरे या साहेबाला आपण. दामोदर म्हणाले, साहेबाला मारणं म्हणजे काय गप्पा नव्हेत. त्यासाठी प्रचंड शरीर यष्टी आपल्याला तयार केली पाहिजे. शस्त्राचं थोडं शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्याच बरोबरीनं आपल्या समविचारांचे अनेक मित्र जमा केले पाहिजेत. जमलं तर बाळकृष्णा एक डाव असाही करता येईल की आपल्या विचारांचे आपण समजा 300-400 मित्र एकत्र करू शकलो तर आपण साहेबाच्या सैन्यात प्रवेश करू आणि 1857च्या युद्धामध्ये सैनिकांनी उठाव केल्यामुळे जी साहेबाची घाबरगुंडी उडाली तशी पुन्हा एकदा घाबरगुंडी उडवून देऊया. पण यासाठी बाबा हो, आता जबरदस्त व्यायामाला लागलं पाहिजे. आपली सगळी घरची पुराण शास्त्र अभ्यासण्याची जी काही स्वाध्यायाची परंपरा आहे ती चालूच ठेवायची. बाबांच्या बरोबर कीर्तनामध्ये कधी आपल्याला पेटी वाजवावी लागते, कधी तबला वाजवावा लागतो, कधी झांज वाजवावी लागते, कधी तंबोरा वाजवावा लागतो. बाबांच्या कीर्तनाच्याही बरोबर जात राहायचं. पण आता साहेबाला या तिथून हाकलून लावायचा हे डोक्यात धरून तयारी सुरू करायला हवी. बाळकृष्णाने सहज विचारावं, आठलं तो. बाळकृष्ण म्हणाला, अण्णा अरे आपण एक 300-400 लोकांनी फक्त एकत्र येऊन सैन्यात जाऊन काही गडबड केली म्हणून काय लगेच भारतावरच राज्य हलणार आहे का रे? दामोदरांनी फार छान सांगितलं, बाळकृष्णा एखादा प्रचंड किल्ल्याचा मोठा बुरुज असतो का नाही, त्यातला एखादा दगड जरी हल्ला तरी तो अख्खा बुरुज ढासळायला वेळ लागत नाही. एक दगड पडल्याने काय सगळा बुरुज पडणार आहे का असा नसतो विचार करायचा. त्या पक्क्या बांधणीमधला एक दुवा जरी हलवता आला तरी सुद्धा भारतातल्या अनेक ठिकाणी अशीच इच्छा असणाऱ्या अनेक युवकांच्या मनामध्ये महत्वाकांक्षेचा जो स्फुल्लिंग आहे तो आणखीन प्रज्वलित होईल आणि तेही ते कार्य करण्यासाठी उद्युक्त होतील. फक्त आपल्याच प्रयत्नाने हे व्हायला पाहिजे असा कोणाचाच हट्ट नाही. ना 1857च्या लोकांचा होता, ना उमाजी नायकांचा होता, ना वासुदेव बळवंत फडक्यांचा होता. पण इंग्रजाच्या अन्यायाला कुठेतरी चाप बसला पाहिजे, त्याला कुठेतरी दरारा वाटला पाहिजे भारतीयांचा. एवढं जरी आपण काम केलं ना बाळकृष्णा तरी सुद्धा खूप काही होण्यासारखं आहे. आणि त्या दिवसापासून ही मुलं जी व्यायामाला लागली म्हणता वा रे वा. अहो इंग्रजी रेकॉर्ड मध्ये तर वर्णन असं आहे की दामोदर हरी चापेकर दिवसाला 1200 सूर्यनमस्कार घालायला लागली. अर्थात पहिल्या दिवशी नव्हे बरं, हळूहळू आधी 100 पासून मग 200 मग 300 मग 400 असे हळूहळू वाढवता ही 3ही मुलं चिंचवडवरनं निघायची, पुण्यापर्यंत पळत यायचं, एक पर्वती टेकडीला अख्खा वळसा घालायचा आणि पळत परत निघून जायचं. धावण्याची प्रचंड ताकद प्राप्त केली.
याचा एक दिवशी प्रत्यय असा आला की एक पूजा सांगण्यासाठी हरिपंत चापेकर बैलगाडी करून त्याच्यामध्ये सगळं पूजेचं सामान भरून चिंचवडवरनं निघून पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये एका सद्ग्रस्तांच्या घरी मोठी पूजा होती. बाकी सगळं सामान हळूहळू उतरवलं आणि लक्षात आलं पोथीच आणलेली नाहीये. पोथी राहिली चिंचवडात, बाकी सगळं सामान आलं बैलगाडीच्या बरोबर. काय करावं? धाकट्या मुलाला विचारलं, वासुदेवा काय होईल रे? बाबा काही चिंता करू नका, तुम्ही हे मांडायला लागा, पोथी घेऊन येतो. तो पुण्यातनं जो पळत सुटला तो 20 किलोमीटर पलीकडे चिंचवडला गेला. तिथून पोथी उचलली, तासाभरात पोरग परत हो. बापाला कळेना, अरे काय राक्षस होणार आहात का तुम्ही कारट्यानो? अरे तुमचा आहार केवढा वाढलाय, तुम्ही खाताय किती? आता तुमची अंगकाठी काय झाली आहे? ते इंग्रजाशी युद्ध वगैरे काही करायचं डोक्यात असेल तर ते काढून टाका बरं. ते आपल्यासारख्या सामान्य लोकांना पटण्यासारखं नाही, जमण्यासारखं नाही. उगाच नको त्या कल्पनेत राहू नका. बाबांचा काही फारसा पाठिंबा नव्हता, पण विरोधही नव्हता. या तिघांनी प्रकृती तर कमावलीच. कीर्तनाच्या दृष्टीनं, पुराण सांगण्याच्या दृष्टीनं जे जे काही आवश्यक ज्ञान होतं, अभ्यास होता, त्याचा व्यासंगही केला. त्याच बरोबरीनं आपल्या समविचारांची बरीच मुलं जमा केली. बरीच म्हणजे गंमत वाटेल आपल्याला. चापेकरांनी आपल्या समविचारी असलेल्या युवकांचा जो संघ स्थापन केला, त्याची हळूहळू संख्या वाढता वाढता 50, 100, 150, 200, 250, 300 नव्हे 350च्या घरात पोचली. कल्पना करा, 10-10 वर्ष एवढी मोठी संख्या आपल्या एका विचारांमध्ये भारून ठेवणं इतकं सोपं नव्हे. आम्ही साधं भजन करण्यासाठी सुद्धा 100 माणसं जेव्हा एकत्र करतो, तेव्हा 3-4 वर्षांनी त्यातली 15 शिल्लक राहिलेली असतात, बाकीची आपापल्या घरी थांबलेली असतात. तुमच्या आमच्या संघटनेच्या कौशल्यामध्ये खूप उणीव दिसते. यांचं संघटन कौशल्य सुद्धा असं जबरदस्त होतं. इथे चतुश्रृंगीच्या टेकडीवरती आपल्यामध्येच 2 गट करून ते लुटुपुटीची लढाई काय करायचे, युद्ध काय करायचे, युद्धाचे सराव करायचे. बाबांच्या बरोबर कीर्तनाची साथ करायला फिरण्यासाठी अगदी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश पर्यंत सुद्धा बाबांच्या बरोबर गेले. पण या तिघांनी सतत नियम चालू ठेवला होता. ज्या ज्या गावामध्ये कीर्तन असेल त्या गावात एकदा मुक्काम झाला की तिथल्या आसपास जे शेतकरी, जे पाटील, जे सरंजामदार, या सगळ्या लोकांबरोबर थोडा परिचय वाढवायचा. का? त्यांच्याकडे बंदूक असायच्या. शेतातली रानडुकरं पळवण्यासाठी त्यांच्याकडे बंदूक असायची, गोफणकुंडे असायचे. तेव्हा मधल्या रिकाम्या वेळामध्ये या छोट्या छोट्या बंदुकांना हाताशी धरून त्याचा सराव, छोटी ती गावठी पिस्तुलं होती त्यावेळेला, त्याचे सराव करून घेतले. ती भरायची कशी, त्याला शिसं कसं असतं, ते भरतात कसं, त्याच्यात आग कशी तयार करतात, या सगळ्याच्या अभ्यासाबरोबरच या पठ्यानी तलवारीचे हात कसे करावेत, लाठीकाठी कशी करावी, त्याच्याबरोबर घोडेस्वारी कशी करावी. गावागावामध्ये काही लोकांकडे घोडेस्वारी असे. आता कीर्तनकाराची पोरं आहेत म्हटल्यानंतर शिकवत असत माणसं. अनेक विद्यांमध्ये प्रवीण झाले. आणि जेव्हा आता हे सैन्य भरतीला योग्य अशा वयामध्ये आले, तेव्हा थोरल्या दोघांनी ठरवलं, धाकटा आपला जो वासुदेव हरी चापेकर नावाचा धाकटा भाऊ आहे, त्यांनी घरी राहावं. कारण या मधल्या कालखंडामध्ये जशी स्वातंत्र्यासाठी आवश्यक चळवळ करायला गोष्टी मिळवायला पाहिजेत त्या मिळवल्या, तसंच घरातल्यांचंही मन राखलं पाहिजे. म्हणून तिघांची लग्न झाली हो या काळात. नव्हे, पुढच्या काळामध्ये या तिघांना एक एक मूल सुद्धा झालं. तेव्हा आता प्रपंचाचीही आपल्यावर जबाबदारी आहे. या दृष्टीनं घरोघर जाऊन जी भिक्षुकी आहे, थोडंसं पुराण सांगणं आहे, तो सगळा विषय थोडासा वासुदेवानी आपल्या बाबांच्या बरोबर राहून करावा. सैन्यात कुठे शिरता येते का, यासाठी थोरल्या 2 भावांनी घराबाहेर पडावं आणि मिरज, सांगली, नंतर जमखिंडी या सगळ्या किंवा भोपाळ सारख्या ठिकाणी जिथे इंग्रजांच्या सैन्याची मुख्यालय आहेत, त्या ठिकाणी या दोघांनी अर्ज करायचा की आम्हाला सैन्यात घ्या म्हणून. पण या कामासाठी बाहेर पडायचं ठरलं. पण बाबांना काय सांगणार? बाबांना थोडीच सांगणार सैन्याच्या मुख्यालयामध्ये आम्ही अर्ज करतोय म्हणून.
मग थोरल्या दोन भावांनी एक युक्ती अशी केली की बाबा, तुम्ही कीर्तन करताना आम्ही साथ करतो, अशा तऱ्हेनं भारतभर आपण बऱ्याच वेळा फिरलो, आता जरा आमचं आम्हाला स्वतंत्र कीर्तनाला थोडंसं फिरू दे ना, बाहेर थोडं जाऊ दे ना. आणि असं कारण सांगून दामोदर आणि बाळकृष्ण म्हणजे थोरले दोन बंधू घराच्या बाहेर पडले. आम्ही स्वतंत्र दोघे कीर्तन करण्या जाऊ, आम्ही स्वतंत्र दोघे कीर्तन करण्या जाऊ, करुनिया पहाडा निघती भाऊ भाऊ, करुनिया पहाडा निघती भाऊ भाऊ, सैन्यात शिरुनिया सैन्य फितवूया सारे, सैन्यात शिरुनिया सैन्य फितवूया सारे, 57 क्रांती पुन्हा खेळवू वारे, 57 क्रांती पुन्हा खेळवू वारे, तंबोरी करू देहाची आपली, भंभेरी उडवू शत्रूची चांगली, अंतरात भक्तीची ही ज्योत चेतली, जय घोषनाद अंबरात भरुनी देऊ, जय घोषनाद अंबरात भरुनी देऊ, करुनिया पहाडा निघती भाऊ भाऊ, करुनिया पहाडा निघती भाऊ भाऊ, करुनिया पहाडा निघती भाऊ भाऊ. सगळीकडं वण 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 फिरले, पण नाही तर नाही, एकाही ठिकाणी सैन्यामध्ये यांना काही प्रवेश मिळाला नाही. थोडस निराश होऊन परत आले पुण्याला. म्हणले आता याच्या पुढे आपण काय करावं, यासाठी लोकमान्य टिळकांच्या कडूनच मार्गदर्शन घ्यावं हे जास्त बरं. पण लोकमान्यांच्याकडे जाण्यापूर्वी आपलं काहीतरी एखादं मंडळ असं तयार झालं पाहिजे ना, म्हणजे आपण सांगू शकतो की या मंडळाच्या वतीनं आपण सगळेजण इथं आलो आहोत. आपण अनायासे सगळे मित्र एकत्र जमतोच. विठ्ठलवाडीच्या जंगलामध्ये आपण युद्धाचा सराव करतो. आपल्याकडे काही फारशा बंदुका नाहीत, त्यामुळं लांबचा माणूस जर टिपायचा असेल तर आपल्याला गोफण गुंड्या पलीकडे मार्गच नाही. या विठ्ठलवाडी परिसरामध्ये आपल्या या सगळ्या चळवळीला एक देवाचं अधिष्ठान असावं म्हणून मारुतीरायाची स्थापना केली होती. आणि मग डोक्यात आलं आपण या मारुतीरायांच्या नावानीच आपल्या संस्थेचं नाव तयार करू, आपल्या संघटनेचं नाव तयार करू. पण या मारुतीरायाला काय नाव ठेवायचं, काय नाव ठेवायचं विचार चालू झाला. आणि तेव्हा लक्षात आलं आपण या परिसरामध्ये गोफण गुंडा घेऊन लांब दगड मारायचा सराव करतो. बस आता हेच नाव, आपल्या मारुतीचं नाव गोफण्या मारुती मंडळ, बस हेच नाव ठेवायचं. आणि त्या काळापासून पुण्यामध्ये ज्या ठिकाणी जो व्यवसाय जास्त चालतो त्याचे नाव मारुतीला ठेवण्याची प्रथा निघाली. बऱ्याच लोकांना पुण्यामध्ये आलं की भंजळायला होतं की असं काय नाव ठेवलंय, सोन्या मारुती, जिलब्या मारुती, पत्र्या मारुती, हे मारुतीचं नाव आहे. याचं कारण त्या चाफेकरांपासूनच ठरलेलं आहे की साधारणतः मिठाईवाल्यांच्या दुकानांच्या रांगेत आहे तिथं जिलब्या मारुती म्हणायचं, त्याला सोनारांच्या रांगेत आहे तो सोन्या मारुती म्हणायचा, लोखंड बाजार पूर्वी जिथे होता तिथे पत्र्या मारुती. तसा हा गोफण्या मारुती मंडळ तयार झाला. या गोफण्या मारुती मंडळाने दोन महत्वाची कामं घेतली होती. चाफेकरांचं एक महत्वाचं काम सांगतो. त्यांनी आपल्या संस्थेचं आणखीन एक नाव ठेवलं होतं आणि ते नाव असं होतं आर्य धर्म प्रबंधक निवारण समिती.
नाही ना कळलं काही? सांगतो की आपल्याकडे जे भारतीय संस्कार परंपरा आहेत, हा जो आपला आर्य राष्ट्राचा धर्म आहे, याच्यावर जे इंग्रजांनी प्रतिबंध घातले ते त्यांना ते नीटपणे करू देत नाहीत, चांगल्या रीतीनं आपले उत्सव संपन्न करू देत नाहीत. आपल्या साधू संतांचा, देवादिकांचा, पुराणांच्या बद्दलचा अपप्रचार सातत्याने इंग्रजांच्याकडून होतोय आणि इंग्रजांचे पाय चाटायची सवय झालेल्या आपल्याही लोकांना त्याचीच लागण झाली आहे. असे जे कोणी आपले धर्मनिंदक असतील, संत निंदक असतील, देशनिंदक असतील, असा जो आपल्याला प्रतिबंध आहे, या प्रतिबंधाचं निवारण करणारी समिती, अर्थात आपणही अशा समिती करतो, पण जास्तीत जास्त कोणी देवादिकांची टिंगल टवाळी करायला लागलं तर आपण तोंडी त्याला निषेध व्यक्त करतो, तोही अलीकडं करत नाहीत. दुर्दैव ते आहे की आपण सांगतो किमान की असा मत्सराने उच्चार करू नका आपल्या देवाबद्दल. पण चाफेकरांचं गणित वेगळंच होतं. त्या काळामध्ये वेलणकर नावाचा एक गृहस्थ होता. त्याने धर्मांतर केलं होतं आणि तो सातत्याने गोपाळ कृष्णाबद्दल हे अदवा शिवीगाळ करून बोलायचा. एकदाच चाफेकर फक्त त्याच्या घरी गेले, सगळेजण आपल्या मित्रांना घेऊन. गोफण्या मारुती मंडळच समोर येऊन बसलं, शांतपणे प्रार्थना केली, वेलणकर असं देवादेकांच्या बद्दल नाही बोलायचं. आणि ऐके ना वेलणकर असं झालं तेव्हा वासुदेवानं तिथली जी खुर्ची उचलली, लाकडाची दिशी घातली त्याच्या टाळक्यामध्ये, 3 तुकडे खुर्चीचे, आणि वेलणकर हॉस्पिटलात. त्यानंतर आयुष्यात वेलणकरच काय, कोणीही गोफण्या मारुती मंडळाच्या विरोधामध्ये जाऊन देवादिकांची निंदा करायचं धाडस करू शकलं नाही. अर्थात वेलणकरनी तशी फारशी पोलिसात तक्रारही केली नाही, कारण त्याला दिसली होती 300 कार्टी आहेत, कोणाकोणाला अटक करणार, यातली 2 अटकेत पडतील, बाकीचे शिल्लक राहिलेले दुसऱ्या दिवशी माझं धोतर नाही शिल्लक ठेवायचे. जी पद्धती गुंड वापरतात पण ती वाईटासाठी वापरतात, तीच पद्धती अत्यंत सज्जनतेसाठी, धर्मनिंदा थांबवण्यासाठी चाफेकरांनी वापरून दाखवली. आमचा निषेध फक्त कागदावर राहणार नाही, अंगावर उमटवून दाखवू असे निषेध उमटतील. याच्यानंतर धर्माची निंदा झाली तर, देवाची निंदा झाली तर, राष्ट्राची निंदा झाली तर, तुम्हाला हे मान्य नसेल शांत रहा, पण टिंगल टवाळी जर देवादिकांची कोणी केली तर टाळकी शेकल्याशिवाय राहणार नाहीत, असा दरारा बसवला होता चाफेकरांनी मध्यंतरीच्या काळात. एकदम 1897 मध्ये जो प्लेग आला तो काही पहिल्यांदा नव्हे बरं का, त्याच्या आधी सुद्धा एक प्लेगाची साथ येऊन गेली होती. ज्या काळामध्ये इंग्रजांनी आपलं काम नीट केलं नाही, चोख केलं नाही, लोकांची, नागरिकांची व्यवस्थित निगा केली नाही, अशा वेळेला या पोरांनी मुंबईला जाऊन तिथे इंग्रजांच्या त्या व्हिक्टोरिया राणीचा जो पुतळा होता जवळजवळ 40 फूट उंचीचा, त्याला शिड्या लावून त्याच्यावरती चढून तिच्या गळ्यामध्ये खेटरांची माळ घालून तिच्या डोक्यावरती डांबर ओतून आखी काळी करून टाकली आणि पाटी लावून आले. कुठल्या तरी माथे फिरूसारखं नाही काम केलेलं. इंग्रज आमची योग्य ती काळजी एक शासनकर्ता या नात्याने घेत नाही, या निषेधासाठी म्हणून आम्ही हे काम केलेलं आहे. इतक्या तऱ्हेनं सगळ्या बाजूला मुंबईपासून, पुण्यापासून बऱ्याच ठिकाणी गोफण्या मारुती मंडळाचा बऱ्यापैकी दरारा होता. आता प्रत्यक्ष टिळकांना भेटणं थोडं आवश्यक होतं. लोकमान्यांना कुठे भेटावं बरं, कुठे भेटावं बरं, कुठे भेटावं? एक युक्ती आहे. लोकमान्यांनी 3 उत्सव सुरू केलेत आपल्या भारतीय लोकांच्या मनामध्ये जागृती फैलवण्यासाठी. एक शिवजयंती उत्सव, तो प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. दुसरा सार्वजनिक गणेशोत्सव. मी मुद्दाम हा शब्द प्रयोग केला कारण भाद्रपद मासामध्ये 10 दिवस गणपती आणावा, त्याची प्रतिष्ठापना करावी, अनंत चतुर्दशीला विसर्जन करावं, असा घरगुती गणेशोत्सव टिळकांच्या पूर्वापार महाराष्ट्रात चालूच होता. टिळकांनी फक्त त्याला सार्वजनिक स्वरूप आणलं, सार्वजनिक चळवळीचं स्वरूप आणलं, म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव असा एक विषय बोललो. आणि टिळकांनी आणखीन एक उत्सव सुरू केला होता आणि तो होता शिवराज्याभिषेक दिन उत्सव.
की शिवाजी राजांचा ज्या दिवशी राज्याभिषेक झाला तोही दिवस आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी अभिमानानं साजरा करावा, संपन्न करावा, यासाठी तो दिवस होता. खरं कुठलाही उत्सव करावा अशी आत्ता पुणे, मुंबई आणि एकूण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती नव्हती. पण तरीही उत्सवाची परंपरा मोडता कामा नये म्हणून उत्सव करायचं ठरलं. आणि पुण्याच्या लकडी पुलाच्या शेजारी जे विठ्ठल मंदिर आहे त्या ठिकाणी एक छोटासा मांडव करून हा शिवराज्याभिषेक दिनाचा उत्सव होणार होता. लोकमान्य त्यासाठी येणार होते आणि मग या उत्सवामध्ये आपण जायचं ठरलं. या गोफण्या मारुती मंडळाकडून टिळकांच्याकडे एक अर्ज गेला की असा असा उत्सव तुमच्या इथे होतोय, तर अनेक जण आपापल्या परीनं काहीतरी काव्य सादर करणार आहेत, कोणी गाणं सादर करणार आहेत, तर आम्हालाही थोडं गाणं सादर करायची इच्छा आहे, द्या ना परवानगी. संमती मिळाली, पण ती अट घालून की हा धार्मिक उत्सव आहे, याला शोभेल असंच गायन करायचं. धन्यवाद. अलीकडं हे पथ्य कोणी पाळत नाही बरं. अर्थात कोणी पाळत नाही म्हणण्यापेक्षा खरं म्हणायचं तर हिंदू पाळत नाहीत, बाकी सगळे पाळतात. धार्मिक उत्सवामध्ये कुठलंही छछोर गाणं गायलं जाणार नाही, ही परंपरा दुर्दैवानं हिंदू सोडून सगळे संप्रदाय पाळतात. आपल्यालाच काय रोग आलाय तोच कळत नाही. त्या उत्सवाला तेच योग्य गायचं. लोकमान्य आले म्हटल्यानंतर आपोआपच सारी सभा उभी राहिली. लोकमान्यांना अभिवादन दिलं. लोकमान्यांच्या वर्तमानपत्राचं नाव केसरी होतं. केसरी म्हणजे सिंह बरं का. पण लोकमान्यांच्या रूपातच एक सिंह पण दडलेलं होतं. अशी लाल छोटूक पगडी असायची, झावळ्यासारख्या मिशा. झावळ्या म्हणजे नारळाच्या झाडाच्या कशा फांद्याला असतात ना, तशा मिशा. बलदंड शरीर असं होतं, जबरदस्त. त्याच्यावर साधी खादीची बाराबंदी घातलेली असायची, करवत काठी धोतर आणि पायात पुणेरी जोडा. तो सुद्धा असा फेकून मारला तो उठायचा नाही कोणी, असा वजनदार जोडा. टिळक व्याख्यानाला उभे राहिले तर तोफ डागल्यासारखे बोलायचे, पण इतर वेळेला एका होंकारापलीकडे फारसे ते बोलत नसत. साऱ्या सभेचं अभिवादन त्याने स्वीकारलं. होंकारानेच सगळ्यांना बसायला सांगितलं आणि एकामागे एक कार्यक्रम सुरू झाले. त्यात तो अर्ज होता, एक गोफण्या मारुती मंडळाची मुलं आली आहेत, त्यांना एक गाणं सादर करायचं आहे. एक होंकारामध्ये संमती होती आणि या मुलांनी तिथे समोर जाऊन गाणं असं म्हटलं, अरे या भरत भूमीचे ठाई कुणी पुरुषाची उरना नाही. पुरुष तू या भरत भूमीचे ठाई कुणी पुरुषाची उरना नाही. पुरुष तू बहुमिषा भार वाढविला म्हणून या काय हो झाला. पुरुष तू लेंढार पशु समव्याला म्हणून या काय हो झाला. पुरुष तू पुरुषती झाशीची राणी, पुरुषती झाशीची राणी महामर्दानी रंगली रणी. निज राष्ट्राच्या प्रीत्यर्थ जो अचाट करी पुरुषार्थ. पुरुष तो निज धर्माच्या प्रीत्यर्थ जो अचाट करी पुरुषार्थ. पुरुष तो निज देशाच्या प्रीत्यर्थ जो अचाट करी पुरुषार्थ. पुरुष तो पुरुष तो पुरुष तो. गाणं तर छान झालं, पण गाण्याच्या ओघात ही मुलं बोलून अशी गेली की असे नुसते समारंभ साजरे करून व्याख्यानं करून काय होणार आहे. व्याख्यानांमधून फक्त इंग्रजी राज्याबद्दल असंतोष बोलत राहणं, त्यांचं अहित चिंतन म्हणजे काय. रांडक्या मुंडक्यांसारखं घरात बसून दुसऱ्याच्या नावे बोट मोडणं आहे. ह्या पलीकडे आहे काय याच्यात. काय होणार आहे नुसती बडबड करून. टिळक बोलले नाहीत काही, सारं काही ऐकून घेतलं. समारंभ संपत आल्यानंतर सहकार्यानं सांगितलं, त्या मुलांना जरा थांबायला सांगा, थोडं बोलायचंय त्यांच्याशी.
त्या तिघांना वाटलं बहुतेक काहीतरी आपलं गाणं आवडलं म्हणून बक्षीस देणार दिसतायत. समारंभ संपला. जसजशी गर्दी पांगली, झुंबऱ्यांमधले दिवे विझवायला सुरुवात झाली. अशा वेळेला त्या 3 भावंडांना घेऊन विठ्ठल मंदिराच्या त्या पांडुरंगाच्या मूर्ती समोर टिळक आले. आता त्या समयांच्या प्रकाशामध्ये हे 4च चेहरे उजळलेले दिसत होते. 4ही जणांच्या डोक्यावर लाल चुटूक पगड्या होत्या, तरतरीत नाक, भेदक डोळे, पिळदार अंगयष्टी. फक्त एका पिढीचाच काय तो फरक. या 3 मुलांना गाभाऱ्यामध्ये घेऊन लोकमान्य इतकंच म्हणाले, छान गायलात, पण तुमच्या बोलण्यामध्ये तुम्ही असं म्हणालात की ही व्याख्यानं, हे बडबडणं काय उपयोगाचं. हे म्हणजे रणक्या मुंडक्यानी बोट मोडण्यासारखं आहे. चापेकर, तुम्ही जर आमच्यासारख्या बुजुर्ग लोकांना, थोड्या वयोवृद्ध लोकांना असे रणक्या वगैरे म्हणत असाल तर तुम्ही तरुण असल्याचा काही मला पुरावा सांगता. काय परिस्थिती आहे आज पुण्यामध्ये, काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, काय परिस्थिती आहे मुंबईला. त्या इंग्रजाच्या बोटीतून प्लेगचा उंदीर काय तो आपल्याकडे येऊन पडला आणि या प्लेगच्या रोगाचं निवारण करण्यासाठी इंग्रजानं रँड नावाचा एक अधिकारी म्हणून नेमला. याने ही सगळी व्यवस्था इंग्रजांच्या पोलिसांच्या हातामध्ये देऊन टाकली. नव्हे, महाराष्ट्रात जाहीर करून टाकलं की या पोलिसांच्या विरोधामध्ये जर कोणी काही तक्रार केली तर ती न्यायालयामध्ये आता घेतली पण जाणार नाही. इतके आमचे तुमचे सगळ्यांचे अधिकार मारून टाकले. सपेकर, तुम्ही वृत्तपत्र वाचता मला वाटतं. मी केसरी वृत्तपत्रामध्ये किंवा सुधारक नावाच्या आपल्या चाललेल्या वृत्तपत्रामध्ये काय काय वार्ता येत आहेत वाचल्यात. पण एक संसर्गजन्य रोग आहे म्हणून अशा आजारी माणसाच्या सहवासात आलेली सगळी गोष्ट जाळून टाकली पाहिजे. यासाठी म्हणून आजारी कोणी सापडला की पोलिसांची टोळकी आत शिरतात. एक वेळ आजार परवडला पण इंग्रजी पोलिसांचा त्रास नको म्हणून माणसं प्रेत लपवायला लागली आहेत. चापेकर, नुसती प्रेत लपवत नाहीत, ह्या प्रेतांना नाही तर या रोग्यांना शोधण्यासाठी म्हणून हे अधिकारी बूट घालून आपल्या देवघरापर्यंत जातात. बरं, संसर्गामध्ये आलेल्या सगळ्या गोष्टी फक्त तपासायच्याच असतील तर एवढंच का करावं यांनी. पण सोन्याचे चांदीचे देव पळवले जातात, तिजोऱ्या उघडल्या जातात, त्याची लूट केली जाते, कपड्यांची बाहेर जाऊन होळी केली जाते, वर्षभरासाठी केलेले पदार्थ सगळे गटारामध्ये पोतले जातात. या प्लेगची गाठ येते अंगाला, जांघेत येते नाही तर काखेत येते. तुम्हाला माहिती आहे चापेकर ते. आता ही काखेमध्ये गाठ आली का नाही हे आमच्या बायकांच्या काखेत काठ्या मारून पोलीस तपासणार. आमच्या जांघेमध्ये गाठ आली का नाही हे तपासण्यासाठी रस्त्यावरती पुरुषांना नागं खोल उभं करतात. धोत्र सोडून तुमच्या बाबाला, काकाला, मामाला उभं राहावं लागतं. तेव्हा त्या इंग्रजाच्या टाळक्यामध्ये सणकवावं असं काही तरुण पण ऐकलं नाही. व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला डांबर फसल्याची कीर्ती आली आहे तुमची माझ्या कानावर. पण अशी पुतळ्यांना डांबर फसून किती वेळ चालणार आहे. टिळक बाजूला नेऊन म्हणती आम्हास म्हणता रंडा, तुम्ही तरुण तर जिवंत असता का सोडी याला रँडा. रँड नावाचा अधिकारी तपासणीच्या नावाखाली हे सगळे उन्माद करतोय. त्याला चाप लावायला नको. बाबानो, रँडलाच धक्का लागला तर या सगळ्या पोलिसांच्या वागण्यामध्ये फरक पडू शकतो. हे तपासणीच्या नावाखाली घरामध्ये शिरून स्त्रियांवर अतिप्रसंग करतायत. चापेकर, या परपुरुषांच्या देखत आपली विटंबना नको म्हणून कित्येक स्त्रियांनी या शनिपारावर टाळकी आपटून प्राण दिलेत.
इतकी आपल्या पुण्या मुंबई महाराष्ट्रामध्ये भयान परिस्थिती चाललेली असताना गावातली प्रेत उचलायला कोणी नाही. आम्ही नुसती भाषण नाही करत चापेकर, मी आपल्या भारतीय चांगल्या डॉक्टरांचं मंडळ स्थापन केलं. अनेक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते या रोगी प्रेतांना गावाबाहेर नेऊन स्मशानात नेऊन त्यांची उत्तरक्रिया करण्यासाठी कार्यरत आहेत. डॉक्टरांच्या त्रासाने त्या रोग्याला धर्मांतर करायची वेळ येऊ नये यासाठी काळजी घेणार एक प्रचंड मोठं काम मी उभं केलं. पण शेवटी मी एक माणूस आहे, एक संपादक, जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाचा एक छोटा अधिकारी. माझ्या शक्ती किती असणार? अरे तुमच्यासारख्या तरुण मंडळांनी आमच्या कार्याला साह्याला उभं राहायचं काय हे असं बोलायचं? ठीक आहे, तुम्ही म्हणालात याचा राग नाही, पण इतकी सगळी भयान परिस्थिती देशात चाललेली असताना काही जणांकडून आशा करावी असे आपण आहात, म्हणून क्षम्य करतो सगळ्या गोष्टी. या आपण या. तिघा अस्वस्थ होऊन गेले होते. टिळक तरीही समजूत घालत, नका नका नका, अशी काळजी करू नका, कारण जो कोणी रँडला हात लावेल त्याला प्राणाला गमवावेच लागेल. आणि आता तुमचे संसार आहेत, घरी बायका मुली आहेत, वडिलांची काळजी आपल्या मस्तकी आहे. अशा माणसाने कसा काय आपला प्राण धोक्यात घालावा? अवघ्या महाराष्ट्रासाठी अवघड आहे. या अस्वस्थ अवस्थेमध्ये तिघ घरी निघून आले. दामू रँडला उडवायचा. दामोदर म्हणला, हे भाषा, अरे रँडला इथं उडवल्यानंतर असो, जास्तीत जास्त काय होईल? आपल्या तिघांची घरं उजाडवतील. तिघांचं म्हणून एकच घर आहे, एक घर उजाडवेल फक्त. पण एवढ्या घरांची जी बेआबरू चालली आहेत ती तर कुठेतरी वाचेल. अरे भारतीयांच्या, हिंदूंच्या घरात कधीही घुसावं, कोणाचेही अपमान करावे, देवाधिक पळवावेत, कितीही अत्याचार करावेत आणि सगळ्या समोरच्या लोकांनी फक्त गप्प बसून ऐकावेत, ही परंपरा मोडण्यासाठीच आपण गोफणे मंडळ केलं ना? नाही, रँड उडाला पाहिजे. त्याशिवाय या इंग्रजाच्या या जुलमी राजवटीला वचक बसणारा नव्हे. आणि त्याचा मुहूर्तही ठरला. व्हिक्टोरिया राणीचं आमच्यावरती राज्य सुरू होऊन आता 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. याची सिल्व्हर ज्युबिली होणार आहे म्हणे 22 जून 1897. सिल्व्हर ज्युबिली होणार आहे, हीरक महोत्सव. आणि या हीरक महोत्सवामध्ये आपल्या गव्हर्नरचा जो वाडा आहे, जो अलीकडे पुणे युनिव्हर्सिटी म्हणून ओळखला जातो, पुणे विद्यापीठ म्हणून ओळखला जातो, पुणे शहरापासून बराच लांब तो गव्हर्नरचा बंगला आहे. सगळे इंग्रजी साहेब या डायमंड ज्युबिलीसाठी, हीरक महोत्सवासाठी गव्हर्नरच्या वाड्यावर जाणार. गव्हर्नरच्या वाड्यावरून परत पुण्याकडे यायचं असेल तर मधल्या भागामध्ये अतिशय मोठमोठी वडाची, पिंपळाची झाडं असलेला घनदाट झाडीचा रस्ता आहे, एखाद्या खिंडीसारखा. तिथे एक छोटं गणेश मंदिर पण आहे, म्हणून त्याला गणेश खिंड सुद्धा म्हणतात. ठरलं या सिल्वर डायमंड ज्युबिलीसाठी, या डायमंड ज्युबिलीसाठी 60 वर्ष पूर्ण होतात, या हीरक महोत्सवासाठी. म्हणून हे सगळे साहेब जेव्हा त्या ठिकाणी जातील त्या रस्त्यावर दबा धरायचा आणि रात्री, मध्यरात्रीच्या वेळेला यांच्या सगळ्या घोड्या गाड्या, ज्याला फैटण असं म्हटलं जायचं, या सगळ्या साहेबांच्या फैठणी जेव्हा परत येतील तेव्हा त्यातल्या रँडच्या फैठणीवर आघात करून रँड उडवायचा. पण यासाठी वासुदेवा, तो धाकटा भाऊ आहेस आमचा, तो एक काम करायचं, 22 जून पर्यंत रँडच्या बग्गीचा सतत पाठलाग करत राहा.
रँड शहरामध्ये फिरतो, पुणा क्लब हाऊसला सुद्धा तू जातो, तेव्हा त्याची बग्गी तुला अंधारातही ओळखता आली पाहिजे, इतका तू त्याच्या सहवासात राहायला हवास. इतकंच नाही तर त्याच्या घोड्याच्या टापांबरोबर तुझ्या पावलांचा आवाज जायला हवा, ज्या योगी मागणं दुसरा कोणी आपला पाठलाग करतो हे त्याला कळता कामा नये, लक्षात येईल. आणि तिथे मोठं फटाक्यांचं दारूकाम होणार आहे. हे दारूकाम बघण्यासाठी शहरातले बरेच लोक तिकडे जाणार आहेत. रात्री मध्यरात्र झाले की सगळे आपोआप छोटे छोटे जथ्थे करून पुण्याकडे यायला लागतील. तू शक्य झालं तर प्रत्येक साहेबाच्या बग्गीच्या मागे त्याचे 1-2 सेवक असतात. या सेवकांच्या रूपात, एक बटलरच्या रूपात तरी जा, अन्यथा एखाद्या नागरिकाच्या पद्धतीनं जरी गेलास तरी चालेल. ते सगळं फटाक्याचं दारूकाम बघण्यासाठी तू आलायस असं तुला नाटक करायचं आहे. आणि जेव्हा रँडच्या बग्गीच्या मागे तू पळत येशील किंवा हीच बग्गी रँडची आहे, आम्हाला कसं कळणार? आम्ही गणेश खिंडीपाशी असणार आहोत. एक मार्ग आहे. आपल्या ह्या 300-350 मुलामध्ये एक गोविंदा नावाचा अत्यंत बडबड्या आणि बिनकामाचा एक मित्र, आपलं मित्रमंडळी आहे म्हणून आपल्याबरोबर आहे. आपण काहीही महत्वाचं बोलत असताना समजा गोविंदा तिकडून येताना दिसला की आपण एकमेकाला खूण करतो, गोंदी आला रे, की आपले सगळ्या महत्वाची बोलणी बंद करतो. आपण गोविंदाची आपलं बोलायचं, कसं काय, छान आहे, चला घरी. तोच परवळ ठेव. गोंद्या आला रे एवढी तू खूण आम्हाला तिथून द्यायची, म्हणजे आम्ही समजूच्या अनेक घोडागाड्या चालल्या आहेत, त्यातली आता येणारी घोडागाडी रँडची असणार हे आम्हाला समजेल. ठरलं? 22 जून मंगळवार, देवीचा वार. या दिवशीच देवीचं कार्य आपण सगळ्यांनी म्हणून संपन्न करायचं. यासाठी शस्त्र आवश्यक आहे. एखादी मोठी बंदूक जर लागली तर लांबून लक्षवेध करायला. तर या मुलांनी त्याच्या 2 दिवस आधी लकडी पुलाच्या पोलीस ठाण्यावरच रात्रीच्या वेळेला आक्रमण करून तिथली शस्त्र पळवली आणि इंग्रज सरकार तिथं जरा सावध झालं. काहीतरी घोळ आहे बरं. सकाळी उठून 22 जून या तारखेला दामोदरानं 2 मोठ्या तलवारी अंगाला बांधल्या होत्या. ज्यावेळी त्याला खाली वागता येत नसे, कारण परिस्थिती अशी होती ती अत्यंत जुनाट पद्धतीची पिस्तुलं किंवा बंदुका होत्या, नाही उडाल्या, रँड जिता जाता नाही कामा, म्हणून 2 तलवारी आत बांधल्या, ते दिसू नयेत असा लांबच्या लांब कोट घातला होता. पुन्हा पगडी आपली व्यवस्थित केली, पिस्तूल हाताशी धरलं. बाळकृष्णानेही दांडपट्टा एक हाताशी बरोबर ठेवला होता, पिस्तूल हाताशी ठेवलं. वासुदेव तू पुढे जायचेस खरं. टिळकांना भेटायसाठी आधी आले. टिळक म्हणाले आम्हीही त्या समारंभात असू, पण एक थोडा समारंभ सुरू होईपर्यंत आम्ही थांबू. एक नेतृत्व आहे म्हणून आम्हाला तिथे जाणे आवश्यक आहे, पण तेवढा वेळच आम्ही तिथे राहू आणि नंतर परत येऊ. मात्र कार्य झाले की आम्हाला लवकरात लवकर कळवा आणि सावध राहा. आणि या 3ही मुलांनी आपल्या घरच्यांचा निरोप घेतला. घरी या 3घांच्याही स्त्रिया होत्या हो, मुलं होती हो. यांना काही घराचे पाश नव्हते असं नाही. मना चंदनाचे परीत्वा झिजावे. ही 3ही माणसं आपले प्राण देऊन झिजायला तयार झाली का? परी अंतरी सज्जना निभवावे. ज्या सज्जन नागरिकांचा छळ होतोय, हा छळ थांबण्यासाठी वेळ प्रसंगी आम्ही प्राण द्यायला तयार आहोत. यासाठी ही 3 मुलं आणि त्यांचे आणखीन 2 ते 3 सहकारी गणेश खिंडीपाशी दबा धरून बसले. मंगळवार 22 जून मंगळवार 22 जून उतरले ऊन, चालले जवान गणेश खिंडीच्या रस्त्यावरती. साहेब गेलेले बंगल्यावरती, इंग्रजी राज्य उत्सव करते हजे जे. इंग्रजी राज्य उत्सव करते हजे जे. इंग्रजी राज्य उत्सव करते. फटाक्याचे केले दारू काम, झाली धूमधाम. महाराज म्हणजे जोरदार फटाके काय लावलेत. थोड्या वेळातच सगळी झाली सामसूम. आणि जशी सामसूम झाली तशी हळूहळू गर्दी
उणे गावाकडे सरकायला लागली. नागरिक जे बघायला आले होते ते निघाले. आतमध्ये खाना पिना नाचना हे सगळं जोरदार चालू होतं. आपली उपस्थिती लावायची म्हणून लोकमान्यांनी उपस्थिती लावली. तेही घरी निघून आले होते. आणि आता मात्र वासुदेव बाहेर वाट बघत होता. रँड कधी येतोय, रँड कधी येतोय. आणि एक एक साहेब बाहेर पडू लागला. रात्रीचे वाजले 12, शांत झाला मुलूख तो सारा. रात्रीचे वाजले 12, शांत झाला मुलूख तो सारा. आणि काय मौत झाली बघा, काय मौत झाली. आयर्श नावाचा साहेब आपल्या पत्नीबरोबर हातात हात घालून आपला डोलत 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 आला बाहेर. त्याच्या समोर घोडागाडी येऊन उभी राहिली. ती बायको म्हणाली आयर्सला, आपली घोडागाडी दिसत नाही, ही लुई नावाच्या साहेबाची घोडागाडी आहे, याच्यात आपण का जातोय उगाच. आज आपण ह्या घोडागाडीतनं जाऊ, लुई साहेब आपल्या घोडागाडीतनं जाईल. ओके. आणि आपल्या हातानं मरणाच्या दारात कसं जातात ती अवस्था झाली. पण ही लुईची घोडागाडी पुष्कळशी रँडच्या घोडागाडीसारखी दिसत असे. त्यामुळं गडबड ती झाली. आयर्स बसला, त्याच्या मागोमाग झोकांड्या खात 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 रँडही आला. रँड हा फार प्रसिद्ध असलेला त्या काळातला अधिकारी. पूर्वीच्या काळामध्ये सातारा वाई भागामध्ये हा कलेक्टर गव्हर्नर होता. पण याच्या जुलमी सगळ्या राजवटीला सगळ्याच प्रांतातली माणसं कंटाळली होती. आणि म्हणून मुद्दाम इंग्रजांनी याला प्लेग निवारण अधिकारी म्हणून इथं आणला होता. असा तो दुष्ट हरामखोर तिथून बाहेर पडला. दारूच्या नशेत होता. तसाच बसला मात्र. आणि घोडा गाड्या सुरू झाल्या महाराज. परतीच्या निघाल्या पैठणी, परतीच्या निघाल्या पैठणी. साधली संधी अशी नामी, साधली संधी अशी नामी. खिंडीच्या आले वळणाला इशाऱ्याचा शब्द मग केला. खिंडीच्या आले वळणाला इशाऱ्याचा शब्द मग केला. गोंद्याला रे, गोंद्याला रे. बाळकृष्ण पुढं धावाला, बाळकृष्ण पुढं धावाला. छटकन धरलं बक्केला, बक्कीवरती उभा राहिला. पिस्तुलाला ठेवलं डोक्याला. धड धडा पार काढाला साहेब माराला. अयो, पण भलताच साहेब मेला. हा भलताच साहेब मेला. तर इशाऱ्याचा शब्द पुन्हा आला. गोंद्या आला रे. दामोदराच्या लक्षात आला. बाळकृष्ण ज्या घोडागाडीवर बसून गेला ती रँडची घोडागाडी नव्हती. गडबड झाली खरी, पण आता त्याच्यावरती विचार नाही करायचा. रँडची गाडी आली तशी दामोदरानं वेग घेत आला. दामोदरानं वेग घेत आला. बग्गी वरती उभा राहिला. झटकन बग्गी धरली. चालत्या घोड्याच्या त्या वेगामध्ये वासुदेव मागं पडला. दामोदरानं त्या बग्गीच्या मागच्या बाजूला जी कापडी साधारण कातडी पद्धतीची एक खिडकी होती त्याच्यावरचं कापड बाजूला करून एकदा आत बघितलं. साहेब नीट बघितला, साहेब नीट बघितला. त्याला पुरता आता ओळखाला. बघ मात्र आपल्यापाशी असलेल्या बंदुकीची नळी बरोबर मानेपाशी लावली. मग मात्र धाड 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 ओळीनं 6 बार काढले. त्यानं त्या वेळा त्यानं त्या गेळाची रँडाला जखमी केला, रँडाला जखमी केला. रक्ताच्या धारोळ्यात नेला. असा पराक्रम, असा पराक्रम, असा पराक्रम तिघांनी केला, तिघांनी केला जी, तिघांनी केला जी, तिघांनी केला जी. त्या दिवशी रँडला गोळ्या घातल्या खऱ्या, पण तेव्हा तो मेला नव्हता. फक्त जखमी झाला, रक्ताच्या थारोळ्यात पडला. पण पुढे गेल्यानंतर लक्षात आलं पुढच्या गाडीतला आयर्स पण मारला गेला होता. तो मारला गेल्यामुळे तो घाबरून त्याची बायको ओरडली. तशा सगळ्या पैठणी थांबल्या. त्या घोडागाडीमध्ये सगळीकडे तपासणी सुरू झाली. रँड अशा अवस्थेत बघितल्याबरोबर धोक्याचे सगळे सायरन वाजले. सगळ्या रुग्णवाहिका आल्या. रँडला इस्पितळामध्ये नेला आणि पुढे जवळजवळ आपल्या केलेल्या पातकाची सगळी प्रायश्चित्त भोगून
10 ते 12 दिवस यातनांमध्ये तडफडून रँडचा मृत्यू झाला. पण चाफेकरांची कल्पना अशी होती की त्या दिवशी जो बार उडाला त्याच्यात रँड संपला असणार, यात संशय नाही. येताना एका विहिरीमध्ये आपली सगळी शस्त्र टाकून दिली आणि जणू काही झालेलं नाही असे शांतपणे घरी आले. ज्या दिवशी हे बाहेर पडले होते तेव्हा वासुदेवाच्या बायकोचं डोहाळ जेवण चाललं होतं घरामध्ये. हो, याच लोकांची चरित्र गायली जातात. हे आपल्या प्रपंचामध्ये गुंतून राहिले असते तर आज इतक्या वर्षांनी, आता जूनमध्ये चाफेकरांचा हा 22 जूनला पराक्रम दिन आहे, त्याची कोण कशाला आठवण काढायला बसलं असतं. यांनी घराचे विचार नाही केले, ते सगळे विचार नंतर बाजूला लोटले. आधी लगीन कोंडाण्याचं, मगच रायबाचं, आपल्या गृहसौख्याला बाजूला नेलं. आणि चाफेकरांनी घरामध्ये येऊन अक्षरशः गार पाण्याने रँडच्या नावाने आंघोळी केल्या. संपला रँड. अर्थात टिळकांना निरोप द्यायला एक माणूस पटकन धावत पाठवला गेला. वासुदेव जसा पोचला तसा सकाळ पहाट होत आली होती, त्यामुळं वृत्तपत्र नेण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी होती. एवढ्या लोकांच्या देखत काय सांगणार टिळकांना. टिळक शांत बसून होते. वासुदेवाला पाहिल्यानंतर ओळखला टिळकांनी. बोला बोला. आणि घाबरत घाबरत वासुदेवाने सांकेतिक भाषेत उत्तर दिलं, गणेश खिंडी मधला गणपती नवसाला पावला बर का. श्री गजानन. सावध रहा. जमल्यास विराड मुंबईला हलवा. कीर्तन प्रवचनासाठी अनेक वेळेला आपण मुंबईस जाता तेव्हा तुमची एक ठाकूरद्वारकडे निवासाची नेहमीची खोली आहेच. मुक्काम हलवला तरी चालेल, पण सावध रहा. टिळकांचा आशीर्वाद घेऊन वासुदेव आला खरा परत. काही काळ यांनी आपलं बिराडही हलवलं होतं मुंबईकडे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये तपासणीसाठी ब्रुईन नावाचा साहेब नेमला गेला. ब्रुईनला 100% खात्री होती की ही मारणारी माणसं टिळकांना नक्की माहिती आहेत. पण लोकमान्य काही केल्या त्यांची बातमी देत नव्हते, काहीही माहिती देत नव्हते. अर्थात नंतर जेव्हा चाफेकर पकडले गेले त्याच्यानंतर या सगळ्या प्रकारामध्ये या सगळ्या क्रांतीवीरांना सहाय्य केल्याचा किंवा एक समाजामध्ये असंतोष निर्माण केल्याचा दोष त्यांच्यावर ठेवून त्यांना पुढे तुरुंगवासाची शिक्षा झाली. बरं, टिळकांनी आनंदाने तुरुंगवासाची शिक्षा भोगली, पण मी जे इंग्रजाच्या विरोधात लिहिलं ते शब्द कधी मागे घेतले नाहीत. प्लेगच्या निवारणाच्या नावाखाली तुम्ही जो आमच्या भारतीयांवर जुलूम केलात, अशा वेळेला सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हे जे शब्द वापरलेत ते इंग्रजांच्या जुलमाची आमच्या मनामध्ये उमटलेली प्रतिक्रिया आहे. हे शब्द मागे घ्या म्हणजे तुम्हाला इंग्रज माफ करेल. सिंहानी एकदा गर्जना केली की ती गर्जना मागे घ्यायची सिंहांची पद्धत नाही. लोकमान्य दटून होते. ते ब्रुईन साहेबाला ताकस्तूर लागू देईनात. ब्रुईन साहेबांनी एक युक्ती केली. याची माहिती पुरेपूर देणाऱ्या माणसाला 10,000 रुपये बक्षीस मिळतील अशी घोषणा केली. त्या काळात 10,000 म्हणजे केवढी मोठी रक्कम झाली अहो. त्यावेळेला कलेक्टरला 2,000 कसा बसा पगार मिळत असे. अशा वेळेला 10,000 रकमेचं आमिष दाखवलं. आणि भारत मातेचं दुर्दैव हेच आहे मित्रांनो, हेच आहे की आपल्याकडे पराक्रमाला कमी नाही, हौतात्म्याला कमी नाही, पण दुर्दैवाने फितुरीलाही काही कमी नाही. या पैशाच्या लोभासाठी याच गोफण्या मारुती मंडळातले 2 सभासद फुटले, ज्यांचं नाव द्रविड बंधू असं होतं. यांनी इंग्रजाला जी आवश्यक ती सगळी माहिती दुर्दैवाने पुरवली आणि परिणामतः टिळक तर तुरुंगात पडलेच, पण याच बरोबर थोरला चाफेकरही पकडला गेला, तुरुंगात गेला. पण तुरुंगात गेल्यानंतर सुद्धा थोरल्या चाफेकरानं आपल्या धाकट्या भावाला निरोप पाठवला गुप्तपणे की बाबा रे,
आपण इंग्रजाला संपवला यात संशय नाही. इंग्रजाला वचक बसायलाच हवा होता. पण इंग्रजापेक्षा भयानक शत्रू जर कोणी असतील तर ते आपल्यामधले घरभेदे आहेत. द्रविडांना शासन केल्याशिवाय पकडला जाऊ नकोस, निरोप पाठवला होता. आणि म्हणून धाकटा भाऊ जो वासुदेव, त्यांनी आपला एक मित्र बरोबर घेतला ज्याचं नाव महादेव रानडे असं होतं. त्या महादेव रानडे मित्राला बरोबर घेऊन पठाणाचं सोंग घेऊन हे मुद्दाम त्या द्रविड बंधूंच्या घरापाशी आले. संध्याकाळच्या वेळेला पूर्वी 7-7:30 वाजले की किर्रा अंधार व्हायचा. अशा अंधारामध्ये मुद्दाम आले आणि द्रविडांना सांगितलं की ब्रुइन साहब ने आपको बुलाया है पैसा लेने की वास्ते. पैशाच्या आमिषानं दोघं खाली उतरले. हातात कंदील घेऊन पोलीस मुख्यालयाकडे तुरु 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 चालू लागले. तशी या दोघांनी आपली खोटी असलेली दाढी उपटून बाजूला केली आणि तिथल्या तिथे द्रविड बंधूंना गोळ्या घालून संपवलं. देशद्रोह्यांना हे कळलं पाहिजे, तुमच्या शक्तीमुळे शत्रू आमच्यावर राज्य करतो. द्रविड बंधूंना संपवून महादेव रानडे, वासुदेव चापेकर, बाळकृष्णा चापेकर, दामोदर चापेकर म्हणजे चापेकरांचे हे 3 बंधू आणि त्यांचा मित्र महादेव रानडे चौघही पकडले गेले होते. खूप मोठा खटला झाला महाराज. पण या खटल्यासमोर सुद्धा अतिशय ताठ मानेनं उभं राहून इंग्रजाचे सगळे पापाचे पाढे वाचले गेले आणि आम्ही जे केलं ते आमच्या स्वतःच्या स्वकीयांच्या अब्रूच्या रक्षणासाठी केलं, ठामपणे सांगितलं चापेकरांनी. काही दुर्दैव आहे बघा आपल्या भारताचं. चापेकरांचा पराक्रम सांगितला जातो, चापेकरांचं हौतात्म्य सांगितलं जातं, पण ते ज्यासाठी झालं होतं त्याचं काय झालं. म्हणून अभ्यासकांनी तेही लोकांसमोर सांगितलं पाहिजे की आपल्या एकदेशीय लोकांची जी बेअब्रू होत होती, जी लुटालूट होत होती, ती थांबवण्यासाठी चापेकरांनी हे हौतात्म्य दिलं होतं. म्हणून चापेकरांनी फाशी नंतर खूप आधी मुळात रँडवर गोळ्या चालवल्या. या घटनेनंतरच इंग्रजी साम्राज्याचे अधिकारी असे थरथरले. इंग्लिश पोलिसांना असा वचक बसला की आपोआप सगळे मऊ सूत सुतासारखे लोकांशी बरेच नम्रपणे वागू लागले. आता स्त्रियांच्या तपासणीसाठी नर्सेस येऊ लागल्या. पण हे सगळे परिणाम व्हायला एक भडका उडवावाच लागला. या चौघांना अटक झाली खरी, खटला झाला खरा, चौघांना फाशीची शिक्षा झाली. रँडच्या प्रकरणामध्ये फक्त 3 नाही, हा 4था महादेव रानडे हाही मित्र फासावर गेलाय. आणि ही सगळी 30 वर्षाच्या आतली मुलं होती हो. यांचे काही सगळे संसार आता यथास्थित झालेत, आता मरायला मोकळा अशा अवस्थेतले नव्हते कोणी. अवघ्या 30-35च्या आतली असलेली ही 3 मुलं आणि महादेव हे ओळीनं फासावर जेव्हा गेले तेव्हा चापेकरांच्या घरामध्ये 3 विधवा होत्या. ती लहान पोरं अशी अंगणामध्ये खेळत होती, ज्यांना नक्की काय झाले तेच माहीत नव्हतं. पण फाशी जाताना सुद्धा चापेकरांनी एक इच्छा व्यक्त केली होती की लोकमान्य तुरुंगात आहेत खरं, पण लोकमान्यांच्या पाशीची भगवद्गीतेची प्रत आहे ती आम्हाला हवी आहे. ती भगवद्गीता हातामध्ये धरून आम्ही मरणार. नयनं चिन्नती शस्त्राणी नयनं दहती पावका. ते आत्मस्वरूप आम्ही आहोत. टिळकांच्या त्या गीतेचा स्पर्श सुद्धा आम्हाला प्रचंड शक्ती देऊन जाईल. अलीकडे बरेच अगदी कट्टर 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 म्हटले गेलेले मोठमोठे देशभक्त सुद्धा जेव्हा फाशीच्या तख्तावर नेले जातात तेव्हा ते किती लटपटतात, घाबरतात, ते सगळ्या लोकांनी पाहिलंय, वृत्तपत्रापासून मीडियापर्यंत. पण देशासाठी बलिदान देताना किती प्रशांत पद्धतीनं माणसं जाऊ शकतात हे अनेक क्रांतीवीरांनी दाखवून दिलं. अनेक क्रांतीवीरांनी. घरामध्ये 3 विधवा होता त्या चापेकरांच्या. हरिपंत चापेकर डोक्याला हात लावून बसले होते. आणि अशा वेळेला भारतामध्ये आलेल्या स्वामी विवेकानंदांच्या एक शिष्या भगिनी निवेदिता
या मुद्दाम सांत्वनासाठी त्यांच्या घरी गेल्या अशी कथा आहे बरं इतिहासात. त्या घरी गेल्या, त्यांनी हरिपंत चापेकरांची समजूत काढायचा प्रयत्न केला की साहजिक आहे, तुमची 3 मुलं गेली, संसार सगळ्यांचे उजाड झाले, तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. अशा वेळेला हरिपंत म्हणाले, ताई, माझ्या पोरांनी असे काही पराक्रम करावे अशी माझी इच्छा नव्हती, पण आज मला त्यांचा अभिमान आहे. त्यांनी अवघ्या महाराष्ट्रातल्या सर्व धर्मीय आणि सर्व पंथीय लोकांची बेअब्रू वाचवली आहे. कारण सगळ्यांच्याच उपासना पंथाची विटंबना होत होती, सगळ्यांच्याच घराच्या मांगल्याचा विध्वंस चालला होता. फक्त ब्राह्मणांच्या नव्हे, फक्त मराठ्यांच्या नव्हे, फक्त महारांच्या नव्हे, फक्त बुद्धांच्या नव्हे, फक्त मुसलमानांच्या नव्हे, फक्त पारशांच्या नव्हे, सगळ्यांच्या धर्मकल्पनेचा विध्वंस चालला होता. या रॅन नावाच्या नादानाच्या हाताखाली या सगळ्यांची बेअब्रू वाचवली आहे माझ्या 3 पोरांनी, माझ्या लेकरांनी. आज मला अभिमान आहे ताई, त्यांचा अभिमान आहे. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की इंग्रजानं, शत्रूनं आमच्यावर अत्याचार करावा आणि आम्ही काहीतरी बलिदान देऊन त्यांच्या दुष्टपणाला वचक बसवावा. हा एक महायज्ञ आहे. या यज्ञामध्ये 57 आहुत्या झाल्या. उमाजी नायकांच्या पासून वासुदेव बळवंत फडक्यांच्या आहुत्या झाल्या. त्याच्यामध्ये माझी 3 लेकरं आहुती म्हणून गेली यज्ञाच्या स्थळावर. पण वाईट असं वाटतं, ही परंपरा थांबणार तर नाही ना. अरे, अजून अशा पराक्रमाच्या कथा निर्माण करून फासावर जायला मला 4था, 5वा, 6वा, 7वा मुलगा का नाही, म्हणून रडतो. ते आता मी म्हणून रडतो. चापेकरांचं हे दिव्य हौतात्म्य जेव्हा केसरी वृत्तपत्रात छापून आलं तेव्हा आश्चर्य वाटेल आपल्याला. या केसरीच्या वृत्तपत्रानं पण एक परंपरा निर्माण केली आहे. वासुदेव बळवंत फडक्यांचा मृत्यू झाला हे केसरीमध्ये झालं होतं. त्याच्यावर हात ठेवून चापेकरांनी प्रतिज्ञा घेतल्या होत्या, आम्ही हे पुढे कार्य चालवू. चापेकरांच्या फाशीचं वृत्त जेव्हा केसरीमध्ये आलं तेव्हा त्या वृत्तावर हात ठेवून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या वयाच्या 14व्या वर्षी शपथ घेतली, आम्ही चालवू हा पुढे वारसा. अशा अनेक वीरांनी आपल्या स्वतःची सगळी सुख बाजूला करून मना चंदनाचे परीत्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. या सगळ्या सज्जनांच्या साठी ही बलिदान देण्यासाठी माणसं उभी राहिली. अशा माणसांच्या नावावर राष्ट्राचा मोठेपणा ठरतो. अशांची योग्य वेळेला, त्यांच्या त्यांच्या तिथीला, त्यांच्या त्यांच्या दिवसाला तरी का होईना किमान आठवण करणं ही एक मानवी श्रेष्ठ कृतज्ञता आहे. आणि या कृतज्ञतेला जागून आज आपण चापेकरांचं स्मरण केलंय, त्यांच्या हौतात्म्याचं स्मरण केलंय, त्यांच्या पराक्रमाचं स्मरण केलंय. तर त्यांच्यापाशी एवढंच मागणं मागू, त्यांच्या रूपामध्ये असलेल्या भगवंताच्या या परात्पर परमेश्वर शक्तीशी हेच मागणं मागू. कारण आजही आपल्या देवाधर्माचा, संतांचा, राष्ट्राचा, संस्कृतीचा अवमान करणारे असे कमी नाहीत. पण हे सगळे माजतात आणि आपल्यावर असा कलंक लावण्याचा प्रयत्न करतात. याचं कारण एकच, या सगळ्या दुष्ट असलेल्या कारवायांना वेळच्या वेळी वचक घालण्यासाठी जो पराक्रम दाखवायला हवा, त्यासाठी ज्या त्यागाला उभं राहायला हवं, त्यासाठी त्या पराक्रमाची, त्या क्रोधाची, त्या शौर्याची ठिणगी अजून पुरेशी आपल्याला मिळत नाही. अर्थात नुसती मुलांच्या मनामध्ये प्रतिकाराची ठिणगी उभरवून काय उपयोग. त्यांच्या पाठीशी टिळकांच्या सारखे राष्ट्र नेते उभे पाहिजेत. त्यांची वकीलपत्र घेण्यासाठी प्रचंड संख्येनं राष्ट्रभक्त वकिलांची फळी उभी राहणं आवश्यक असतं. अशा सगळ्या राष्ट्रभक्तांनी एकत्र मिळून जर ठरवलं तर देशाचा उद्धार फार अवघड नसतो. अर्थात प्रत्येक काळामध्ये देश काही हौतात्म्यच मागतो असं नाही, पण किमान काही सुखांचा तरी त्याग करून देशबांधवांच्या कल्याणासाठी झटणं, यथाशक्ती झटणं, हे तर तुमच्या आमच्या हातात आहे. आपल्या देव संस्कृतीचा कोणी विटंबनेचा प्रकार करत असेल तर त्याला
सौम्य शब्दात का होईना रोखणं एवढं तर तुमच्या आमच्या हातात आहे. पुढची पिढी स्वधर्मनिष्ठ आपल्या सगळ्या आचारांनी युक्त अतिशय भक्तिप्रवण पण स्नायूंनी अशी बलवान करणं हे तर तुमच्या आमच्या हातात आहे. एवढं जरी केलं ना महाराज तरी सुद्धा आपल्या क्रांतीवीरांचं सगळं बलिदान सार्थकी लागलं यात संशय नाही. संगरी वीराग्रणी जय धैर्य मेरू संकटी जन्मले या भारती राष्ट्रचक्रोद्धारणी करना परी जाना मृती गाऊ त्याना आरती ओवाळू त्याना आरती. आज तुम्ही सगळ्यांनी म्हणून या इतिहासाची आठवण करण्याचा संकल्प केलात म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून आभार मानतो. असाच आपल्या भारताचा इतिहास आपल्या सगळ्या पिढ्यांच्या मनामध्ये धगधगता ठेवा, चालू ठेवा. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासे सदा नमावे. पण आपल्या देश कार्यासाठी सुद्धा सत्कर्म योगे वय घालवावे, तेव्हाच सर्वामुखी मंगल बोलवावे असं होणार आहे. म्हणून हेच शौर्याचं, उपासनेचं, त्यागाचं तेजपुंज वलय आम्हालाही भगवंतानी द्यावं अशीच या भगवंतापाशी प्रार्थना करून थांबायचं महाराज. हेची दान दान देगा देवा, हेची दान दान देगा देवा, हेची दान दान देगा देवा. तुझा विसर न भावा, विसर न भावा, हेची दान दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व कोणी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घाला